रस्त्यावरून घराच्या गेटकडे चालत जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचं मिनी गंठन दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावून पलायन केलंय। ही घटना रविवार दिनांक 2 सायंकाळी 6:15च्या सुमारास भोसरे तालुका माढा हद्दीतील तुकारामनगर येथे घडली। याबाबत उमा बाळकृष्ण निमसुडकर राहणार तुकारामनगर यांनी कुर्डवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। तसेच सौ निमसुडकर या शेजारील महिलांसह कार्तिक एकादशी निमित्त भजनाला मंदिरात त्या गेल्या होत्या। भजनाहून परत येताना रिक्षाने त्या व इतर महिला बाह्यवळण रस्त्यावरील चौकात उतरून चालत घराजवळील रस्त्यापर्यंत आल्या। इतर महिलांशी बोलून फिर्यादी यांच्या घराच्या गेटकडे जाण्यासाठी वळल्या असता पाठीमागून रस्त्यावरून विना नंबरच्या दुचाकीवरून तोंडाला मास्क लावलेले 2 इसम आले। दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या इसमानं निमसुडकर यांच्या गळ्यातले 2 तोळे वजनाचे 1 लाख रुपये किमतीचं सोन्याचं गंठन हिसकावून घेतले। भरधाव वेगानं बाह्यवळण रस्त्याच्या दिशेनं पलायन केले। फिर्यादीनं आरडाओरडा केला। त्याचे पती बाळकृष्ण निमसुडकर व शेजारी राहणारे यांनी तात्काळ धावत येऊन शोध घेतला, परंतु चोरटे वेगात असल्यानं सापडले नाहीत। अधिक तपास कुर्डवाडी पोलीस करत आहेत।